नमस्कार मित्रांनो, परत एकदा आपलं खूप खूप स्वागत आहे आपल्या सर्वांच्या लाडक्या महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवरती। आणि आज आपण घेऊन आलो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। याच्यामध्ये भरपूर महिलांना आणि मुलींना काय झालं की पैसे आले नाहीत। मग ते का पैसे आले नाहीत, मग त्यासाठी आपल्याला सोल्युशन काय, कसे पैसे मिळवायचे, त्यासाठी कुठल्या स्टेप्स फॉलो करायचे, त्या सविस्तर गोष्टीच्या चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। तर व्हिडिओला बिलकुल स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ पाहत राहा। आणि सर्वप्रथम आपण महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवरती नवीन असाल, अद्याप या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेलच्या आयकॉनला हिट करा, यामुळे नवीन येणारा व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। तर विदाऊट वेळ वाया घालवता चालू करत आजचा आपला टॉपिक। आता फर्स्ट ऑफ ऑल बघा की ज्या महिलांनी किंवा ज्या मुलींनी हा फॉर्म भरला होता, तर फॉर्म भरण्यासाठी गव्हर्नमेंटने आपल्याला दोन माध्यम उपलब्ध करून दिले। एकाला आपण म्हणतो नारी शक्ती दूत नावाचं ऍप। आता तुम्ही इकडे याच्यावरती पाहू शकता, मी ते इकडे ऑफिशियली ओपन केलेलं आहे। आणि याच्यामध्ये काय केलं की आपण या ऍपच्या माध्यमातून फॉर्म भरला, ही सुरुवात झाली होती। आणि याच्यामध्ये भरपूर लेडीजनं महिलांनी फॉर्म भरला। आता हे फॉर्म भरल्याच्या नंतर तुम्ही त्याच्यामध्ये डॉक्युमेंट अपलोड केले, कागद अपलोड केले आणि ही सगळी प्रोसेस केली। तर आता आपल्याला नेमका आपला प्रॉब्लेम काय हे जाणून घेणं सगळ्यात गरजेचं आहे, की आपला फॉर्म हा रिजेक्ट झालाय का, अप्रूव्ड झालाय का, पैसे आलेत का नाही आलेत, किंवा नाही काय प्रोसेस आहे याची। तर त्यासाठी सर्वप्रथम आपण ज्या माध्यमातून फॉर्म भरला त्या माध्यमातून जाऊयात। तर आता या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वप्रथम मी नारी शक्ती दूत ऍप याच्यामधले जे प्रॉब्लेम आहेत ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करणार आहे। त्यानंतर लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in या माध्यमातून सुद्धा बऱ्याच महिलांनी हे फॉर्म भरले होते, तर त्याच्यावरती सुद्धा आपण चर्चा करणार आहोत। सर्वप्रथम नारी शक्ती दूत ऍप याच्यामध्ये चर्चा करू। आता हा फॉर्म भरताना सुरुवातीला आपण एक मोबाईल नंबर एंटर केला होता, तर हे अशा प्रकारची स्क्रीन होती आणि इथे एक मोबाईल नंबर तुम्ही एंटर केला होता। यानंतर तुम्ही फॉर्म भरला होता। तर आता तुम्हाला काय करायचंय, जर तुमचे पैसे आले असतील तर वेल, आणि जर आले नसतील तर हे ऍप प्ले स्टोर मधून डाउनलोड करायचंय। हे डाउनलोड केल्याच्या नंतर तुमचा मोबाईल नंबर इकडे फिल करायचा आहे, लॉग इन या बटनाला क्लिक करायचंय। त्यानंतर तुमच्या समोर अशी स्टेप येईल, इथून तुम्हाला स्किप करत पुढे जायचं आहे। आणि जेव्हा तुम्ही मध्ये लॉग इन करता तेव्हा तुम्हाला तुमचा भरलेला ऍप्लिकेशन फॉर्म दिसायला लागेल। आणि तो भरलेला फॉर्म आहे त्याच्यासमोर अप्रूव्ड येतंय, रिजेक्ट येतंय का रिवर्ट येतंय हे पहा। आता अप्रूव्ड म्हणजे बेसिकली तुमचा फॉर्म पुढे गेलेला आहे। आता रिवर्ट म्हणजे काय, रिवर्ट म्हणजे तुमचा भरलेला फॉर्म वापस आला असेल, की एखाद्या कारणासाठी जर तुमचा फॉर्म वापस आला तर तिथं ते शो करेल की तुमचं उत्पन्न व्यवस्थित नाहीये, तुमचं आधार कार्ड व्यवस्थित नाहीये, तुमचं पॅन कार्ड व्यवस्थित नाहीये, किंवा तुमचं बँक पासबुक व्यवस्थित नाही। अशा पद्धतीचं जी क्वेरी दिसेल तर तुम्हाला त्याला ती क्लिक करून सॉल्व्ह करायची आहे, ती डिटेल्स तिथं अपडेट करायची। हे झालं रिवर्टचं। आणि थर्ड म्हणजे रिजेक्ट। आता ज्यांचं रिजेक्ट झालं त्यांच्यासाठी काय करायचं, आता रिजेक्ट जर तुमचं तिथे दाखवत असेल तर तुम्हाला नव्याने फॉर्म भरायचा। पण आता सद्यस्थितीमध्ये नव्याने फॉर्म भरणे चालू नाहीये। मग त्यासाठी तुम्ही काय करणार आहेत की सध्या काही दिवस तुम्हाला थांबायचं आहे, आणि जेव्हा ही नवीन प्रोसेस चालू होईल मी तुम्हाला अपडेट देणारच आहे। तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि कमेंट करा की तुम्हाला नवीन रजिस्ट्रेशन करायचं। आणि आता अदरवाईज याच्या व्यतिरिक्त ज्यांना ऍपवर रजिस्ट्रेशन केलंच नाही त्यांच्यासाठी काय करायचंय, त्यांच्यासाठी आता याला मी पहिले तर क्लोज करून टाकतो की याची इन्फॉर्मेशन क्लिअर झाली। आता पुढची स्टेप पुढे जाऊयात। जर याच्यामधून तुम्ही पुढे गेलेला असाल, हे फॉर्म अप्रूव्ड असेल, तर याच्यासाठी पुढची स्टेप काय ते पाहूयात। आता याला मी कट करतो। आता दुसरं आहे की लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in ही एक वेबसाईट आहे। इथं मी सर्वप्रथम काय करतो, गुगलवर जातो आणि गुगलला जाऊन इकडे सर्च करतो। इकडे गुगल ओपन करतो मी आणि इकडे गुगल ओपन झालेलं आहे आणि इथे सर्च करूयात। आणि इथं गुगल सर्च या बटनाला क्लिक करायचे। इकडे सर्च केल्याच्या नंतर तुमच्या समोर जी विंडो येणार आहे त्या विंडोमध्ये तुम्हाला पाहायचं आहे, एक मिनिट, तर असं तुमच्या समोर पॉपअप आलेला आहे। इथं तुम्हाला वेबसाईट वगैरे दिसतील। तर ही जी वेबसाईट आहे या वेबसाईट वरती जायचं, पण बेसिकली ही वेबसाईट सध्या अंडर मेंटेनन्स असल्यामुळे साईट चालत नाही। तर मग ही साईट जेव्हा तुम्ही ओपन कराल, याच्यामध्ये तुम्ही फॉर्म भरला असेल तर याच्यामध्ये तुम्हाला जाऊन काय करायचं, लॉग इन करायचं। लॉग इन केल्याच्या नंतर तुम्हाला अप्रूव्ड, रिवर्ट आणि रिजेक्ट असे तीन ऑप्शन दिसतील। तर जसं तुम्हाला नारी शक्ती दूत मध्ये मी तुम्हाला सांगितलं, जर अप्रूव्ड असेल तर वेल तुम्ही त्याच्या पुढच्या स्टेपला आहे, त्याच्या पुढे काय करायचं ते सांगणारच आहे। पण ज्यांचा फॉर्म रिवर्ट आला असेल त्यांना ते कागद तिथं जोडून तो फॉर्म सबमिट करायचा, किंवा ज्यांचा रिजेक्ट झाला आहे त्यांना नवीन फॉर्म भरण्याच्या प्रोसेससाठी थोडंसं वाट बघायची। आता जर नारी शक्ती दूत मध्ये तुमचा भरलेला फॉर्म अप्रूव्ड असेल किंवा वेबसाईटवरती भरलेला फॉर्म अप्रूव्ड असेल तर त्याच्या पुढे काय करायचे ते तुम्हाला सांगणार आहे। तर सर्वप्रथम याला मी कट करून घेतो। आता एक वेबसाईट आहे, तुम्हाला एक वेबसाईट देणार आहे मी, आणि त्या वेबसाईटवरती काय प्रोसेस करायची ते सांगणार आहे। तर इथे आपण सर्वप्रथम ती वेबसाईट गुगलवरून सर्च करून घेऊयात।
आता गुगलमध्ये आपण आल्याच्या नंतर आपल्याला इकडे सर्च करायचे BASC NPCI. तर आता ही जी वेबसाईट आपण ओपन करणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला फर्स्ट नंबरला ऑप्शन दिसेल नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, याला क्लिक करायचं आहे. इकडे क्लिक केल्याच्या नंतर ही वेबसाईट ओपन होते. इथे आल्याच्या नंतर तुम्हाला बेसिकली अशा प्रकारचा इंटरफेस दिसायला मिळेल. याच्यामध्ये कंझ्युमर नावाचे ऑप्शन आहे, इकडे व्यवस्थित पाहून घ्या. इथे क्लिक करा. इथे क्लिक केल्याच्या नंतर भारत आधार सीडिंग इनेबलर BASE याला क्लिक करणार आहात तुम्ही. आणि इथे क्लिक केल्याच्या नंतर इथे क्लिक करताना अगोदर आपल्याकडे हे लक्षात ठेवा की आधार कार्ड आणि बँकेचं पासबुक जवळ असणं गरजेचं आहे. त्यानंतर आहे आधार मॅप्ड स्टेटस, याला क्लिक करा. इकडे तुमचा आधार नंबर तुम्हाला टाकायचा, जो तुमचा आधार नंबर असेल तो. आणि आधार नंबर टाकल्याच्या नंतर इकडे कॅप्चा दिलाय, हा कॅप्चा एंटर करा. त्यानंतर चेक स्टेटस या बटनाला क्लिक करायचं. जेव्हा तुम्ही याला क्लिक करता त्यावेळेस तुमच्या समोर अशा प्रकारची एक विंडो ओपन होते. याच्यामध्ये तुम्ही भरलेला आधार नंबर, त्यानंतर तुमच्या मॅपिंगचं स्टेटस, सगळ्यात महत्त्वाचं मॅपिंग स्टेटस हे समजून घ्या. मॅपिंग स्टेटस मध्ये इथे पहा, इथे लिहिलंय इनेबल फॉर DBT, म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर नावाची जी कन्सेप्ट आहे की आधारवर जे पैसे येतात त्याच्यासाठी हे इनेबल आहे का नाही हे महत्त्वाचं आहे. तर हे पाहून घ्या. जर हे तुमचं इनेबल असेल तर मग तुम्हाला काहीही अडचण नाही. आता इथून पुढे काय करायचं त्यांच्यासाठी मी सांगणार आहे. पण ज्या व्यक्तीचं इथे इनेबल फॉर DBT नाहीये, इथे तुम्हाला डिसेबल फॉर DBT दिसतंय किंवा इकडे काही स्टेटस येत नाही, जसं इथं तारीख आली कधी झालंय किंवा मॅन्डेट चालू आहे का नाहीये किंवा कस्टमरनं कधी केलंय, ओडी फ्लॅग काय, कुठली बँक आहे, ही जी इन्फॉर्मेशन जर तुम्हाला फेच होत नसेल किंवा दिसत नसेल तर त्यांच्यासाठी काय करणार आहे मी त्यांच्यासाठी काय करायचंय ते पण सांगणार आहे आणि ज्यांचं आहे त्यांच्या पण साठी सांगणार आहे. तर ज्यांच्यासाठी हे काहीच दिसत नाही त्यांना सरळ सरळ आपली जी बँक आहे त्या बँकेमध्ये आधार बँक लिंकचा एक फॉर्म असतो, तो फॉर्म घ्यायचा आहे, तो फॉर्म भरायचा आहे आणि बँकेमध्ये देऊन तो आधार बँक लिंक करून घ्यायचा. आणि हे जेव्हा होईल तिथून पुढे तुम्हाला ते लिंक होण्यासाठी 10 ते 15 दिवसाचा टाइम लागतो. तिथून पुढे तुमचं पेमेंट जे आहे सुरळीत यायला सुरुवात होईल. जर आलेलं नसेल तर येऊन जाईल, अशी याची प्रोसेस राहणार आहे. आणि ज्यांचं इथं ऑलरेडी दिसतं इनेबल फॉर DBT, आता या व्यक्तीसाठी काय करायचे, किंवा आता मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला जेवढे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केलाय याच्या व्यतिरिक्त जर तुमचा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही 2 पद्धतीने सॉल्व्ह करू शकता. कोणती पद्धत आहे? फर्स्ट, तुमचे जे काय प्रॉब्लेम असेल मला कमेंट सेक्शन मध्ये लिहून टाका, म्हणजे मी त्याचा सविस्तर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन. फर्स्ट मेथड. आणि सेकंड मेथड मध्ये काय करणार आहेत आपण, तर याची जी ऑफिशियल इन्फो आहे की यांना ऑफिशियल कुठं कॉन्टॅक्ट करायचे त्याची माहिती मी तुम्हाला इथे देणार आहे. आता इथे पहा, महाराष्ट्र मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, कॉन्टॅक्ट नंबर आहे 181, म्हणजे तुमच्या मोबाईलवरून 181 जर डायल केलं तर डायरेक्टली यांच्याकडे कॉन्टॅक्ट जातो आणि त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि त्यांचे तुमचे जे काय प्रॉब्लेम असतील ते त्यांना विचारू शकता. ओके, याच्या माध्यमातून तुम्ही सोडवू शकता. आता सेकंड नंबरची मेथड काय इथं पहा, 1800-180-120-8040. आता CM हेल्पलाईन नंबर आहे, याला पण कॉल करून 24/7 म्हणजे 24 तास हा फोन चालू आहे आणि 7 दिवस चालू आहे. तर यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करून यांच्याशी सुद्धा बोलू शकता आणि तुमचे जे काय प्रॉब्लेम आहेत ते त्यांना शेअर करू शकता की आमचे पैसे आले नाहीत काय नाही, त्यांना विचारू शकता सगळी माहिती. त्यानंतर थर्ड मेथड दिली ईमेल. आता ईमेल साठी इथे त्यांना ईमेल ID 2 प्रोव्हाइड केलेत. याच्यामध्ये तुम्हाला काय करायचंय, तुमचा जो प्रॉब्लेम असेल तो त्या ईमेलला लिहायचा आहे आणि त्यांना सेंड करायचं आहे. तर इथे 2 ईमेल ID दिलेले, त्याच्या सुद्धा मार्फत तुम्ही ती प्रोसिजर करू शकता. तर अशा पद्धतीने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जे काय प्रॉब्लेम आहेत सगळे सोडवण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून केला असेल. आणि हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या काही अडचणी असतील कमेंट करा आणि गरजू व्यक्तीपर्यंत, सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो ही आपली जबाबदारी आहे की गरजू व्यक्तीपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि अद्याप माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचा मौल्यवान वेळ दिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. भेटूयात नवीन एका व्हिडिओत.